Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Vilandge. In your previous lecture you have studied point importance of management. In the importance of management, how many importance points are involved, how many importance points are included. So there are 8 numbers of points included in importance of management. So first number point title is the it help in achieving goals, groups goals. Then second, utilization of factors of production, use of new invention and techniques, handling of labor, flow of work, stability, improves corporate image, motivates employee. Okay, so आपण इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट हा जो पॉईंट स्टडी केला त्यामध्ये आपण 8 नंबर्स पॉईंट तिथं कवर केलेले आहेत, चेकआउट केलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट आपला इट हेल्प इन अचिव्हिंग ग्रुप्स गोल्स असेल, युटिलायझेशन ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असेल, यूज ऑफ न्यू इन्व्हेन्शन अँड टेक्निक्स, हँडलिंग ऑफ लेबर, फ्लो ऑफ वर्क, स्टॅबिलिटी, इम्प्रूव्ह कॉर्पोरेट इमेज अँड 8 नंबर मोटिवेट्स एम्प्लॉई. ओके, देन आपण नेक्स्ट पॉईंट चेकआउट केला, तो टायटल आहे त्याचं, तो म्हणजे मॅनेजमेंट ॲज अन आर्ट. इन द मॅनेजमेंट ॲज अन आर्ट, मॅनेजमेंट एक आर्ट आहे, मॅनेजमेंट एक कला आहे. यामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं तर मॅनेजमेंटमध्ये जो काही मॅनेजर असतो, मॅनेजरला मॅनेजमेंट करत असताना त्याचे प्रॅक्टिकल नॉलेज कशा पद्धतीने त्याला यूज करावं लागत असतं, नाही तर त्याचे पर्सनल स्किल्स असतील, त्यामध्ये वेगवेगळी क्रिएटिव्हिटी असेल, त्यानंतर त्याची प्रॅक्टिस किती आहे, त्यानंतर गोल ओरिएंटेड, या पद्धतीचे वेगवेगळे पॉईंट्स आपण तिथे काय केलेले आहेत, स्टडी केलेले आहेत. आपल्याला मॅनेजमेंट ॲज अन आर्ट त्यामध्ये डिफरंट टाईप्सचे पॉईंट्स दिलेले आहेत. त्यामध्ये आपला पहिला पॉईंट आपण बघितला प्रॅक्टिकल नॉलेज. मॅनेजरला मॅनेजमेंट करत असताना प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. थेरॉटिकली नॉलेज तेवढं सफिशियंट आहे का तर नाही, थेरॉटिकली नॉलेज तेवढं सफिशियंट नाही. त्यासाठी एव्हरी आर्ट्स रिक्वायर प्रॅक्टिकल नॉलेज, देअर फॉर लर्निंग ऑफ थेअरी इज नॉट सफिशियंट. ओके, देन सेकंड पॉईंट आपण बघितला पर्सनल स्किल्स ज्या आहेत त्या पर्सनल स्किल्सचा यूज तिथं करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्रिएटिव्हिटी, तुम्ही जे काम करता त्यामधून तुमची काहीतरी वेगळी अशी क्रिएटिव्हिटी तिथं दिसली पाहिजे. त्या मॅनेजमेंटमध्ये तिथं क्रिएटिव्हिटी तुमची दिसून आली पाहिजे. त्यानंतर परफेक्शन थ्रू प्रॅक्टिस, अतिशय महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिस मेकअप मॅन परफेक्ट. विदाऊट प्रॅक्टिस परफेक्टनेस येणार आहे का, तर विदाऊट प्रॅक्टिस परफेक्टनेस एम्प्लॉईमध्ये, आपल्यामध्ये, मॅनेजरमध्ये येणार नाही. सो प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. अगेन अँड अगेन प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ओके, अँड लास्ट गोल ओरिएंटेड पॉईंट्स. ओके, इन द गोल ओरिएंटेड एव्हरी आर्ट इज रिझल्ट ओरिएंटेड ॲज इट सीक टू अचीव रिझल्ट. ओके, काय सांगितलं जातं, मॅनेजर असेल किंवा मॅनेजमेंट करणारे जी काही टीम असेल त्यांनी जे काही प्री डिटरमाइन केलेले गोल्स असतील त्या गोल्स अचीव करण्यासाठी जे काही सोर्सेस आहेत किंवा रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस कलेक्ट करणं आणि त्याचा प्रॉपर युटिलायझेशन, त्याचा प्रॉपर यूज करून घेणं. कशासाठी तर जे काही आपले प्री डिटरमाइन केलेले, प्री प्लॅन केलेले जे काही गोल्स असतील ते गोल्स अचीव करण्यासाठी, आणि कॉमन ऑब्जेक्टिव्ज असतील, कॉमन गोल्स असतील ते अचीव करण्यासाठी ग्रुपमध्ये काम करणं गरजेचं आहे. आपण हे पाहिलं इन द मॅनेजमेंट ॲज अन आर्ट या पॉईंटमध्ये. ओके, नेक्स्ट पॉईंट आपला आजचा जो असणार आहे तो असणार आहे in today's lecture we are going to study point management as a science. In the management as a science there are 4 points. So first point, universally acceptance principles. Second, experimentation and observation. Third, cause and effect relationship. Fourth, test of validity and predictability. मॅनेजमेंट ॲज अ सायन्स, मॅनेजमेंट आपण या अगोदर काय पाहिलं तर मॅनेजमेंट ॲज अन आर्ट, मॅनेजमेंट एक कला आहे. त्यानंतर मॅनेजमेंट ॲज अ सायन्स, मॅनेजमेंट एक सायन्स आहे, विज्ञान आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट युनिव्हर्सली ॲक्सेप्टन्स प्रिन्सिपल्स, सेकंड एक्सपेरिमेंटेशन अँड ऑब्झर्वेशन, थर्ड कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, फोर्थ टेस्ट ऑफ व्हॅलिडिटी अँड प्रिडिक्टॅबिलिटी. इन द मॅनेजमेंट ॲज अ सायन्स यामध्ये काय सांगितलं जातं, यामध्ये मॅनेजमेंट एक सायन्स आहे. मॅनेजमेंट हे सायन्सच्या थ्रू कशा पद्धतीनं काम केलं जातं, किंवा मॅनेजमेंट सायन्स इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज पार्टिनिंग टू अ स्पेसिफिक फील्ड ऑफ स्टडी दॅट कंटेन्स जनरल फॅक्ट्स विच एक्सप्लेन मॅनेजमेंट. काय सांगितलं जातं तर
सायन्स काय करत असतं, ज्या वेळेला एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्यामध्ये काम करत असताना मॅनेजमेंट ॲज अ सायन्स मग कशा पद्धतीनं काम केलं जातं, तर सायन्स हे काम करत असताना एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन एक बॉडी आहे या पद्धतीनं विचारात घेतलं जातं किंवा थिंकिंग केलं जातं. आणि एक बॉडी आहे या पद्धतशीर पद्धतीनं काय केलं जात असतं, काम केलं जात असतं. म्हणजेच काय सांगायचं बोललं तर एक बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ती एक बॉडी आहे असं समजून तिथं मॅनेजमेंट ॲज अ सायन्स काम करत असतं. त्यानंतर मग त्यामध्ये काय काम केलं जातं, तर त्यामध्ये जे काही असतील कॉजेस असतील, त्यानंतर इफेक्ट्स असतील, त्याचं जे काही रिलेशनशिप आहे ते रिलेशनशिप मेंटेन करण्याचं एक प्रिन्सिपल आपण म्हणू देतो, प्रिन्सिपल म्हणलं जातं मॅनेजमेंट ॲज अ सायन्सला. इट इस्टॅब्लिश कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. ओके, अँड अंडरलाईन द प्रिन्सिपल्स. बघा, कॉज अँड इफेक्ट यांच्यामध्ये जे काही संबंध आहेत किंवा या अधिक जे काही व्हेरिएबल्स आहेत या दरम्यान जे काही संबंध आहेत ते संबंध काय मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्या संबंधाचं नियमन करण्याचं काय केलं जातं, काम इथं केलं जातं. आणि ते काम करण्याचं तत्व असं म्हटलं जातं मॅनेजमेंट ॲज अ सायन्सला. हा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. मॅनेजमेंट ॲज अ सायन्स इट इस्टॅब्लिश कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर्स व्हेरिएबल्स. ओके, आन्सर असेल तुमचं मॅनेजमेंट ॲज अ सायन्स. ओके, सो मॅनेजमेंट ॲज अ सायन्स, in the management as a science there are 4 points. First point, universally acceptance principles. In the universally acceptance principles, scientific principles represent basic truth about a particular field of inquiry. काय सांगितलं तर युनिव्हर्सली ॲक्सेप्टन्स प्रिन्सिपल्स. मॅनेजमेंट ॲज अ सायन्स हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टन्स प्रिन्सिपल्स आहे. सार्वजनिक आणि सगळीकडे मॅनेजमेंट ॲज अ सायन्स हे काय केलं जातं, ॲक्सेप्ट केलं जातं. आणि त्याचं हे काय आहे, तत्व आहे जे की लीड करत असतं किंवा प्रतिनिधित्व करत असतं. दिस प्रिन्सिपल मे बी अप्लाइड इन ऑल सिच्युएशन. बघा, मॅनेजमेंट ॲज अ सायन्स हे जे प्रिन्सिपल्स आहे, हे जे तत्व आहे ते काय केलं जात असतं, तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशनच्या ऑल सिच्युएशन असतील त्या ऑल सिच्युएशनमध्ये अप्लाइड केलं जात असतं आणि अप्लाइड करून त्या सर्व ठिकाणी ते लागू केलं जात असतं. त्या सर्व ठिकाणी ते लागू करून तिथं काम केलं जात असतं. मग फॉर एक्झाम्पल सांगायचं बोललं तर काय काय येऊ शकतं फॉर एक्झाम्पलमध्ये, लॉ ऑफ ग्रॅव्हिशन. त्यानंतर विच कॅन बी अप्लाइड इन ऑल कंट्रीज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द टाईम. मग लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, यामध्ये जो काही ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे तो कोणत्याही देशामध्ये लागू केला जाऊ शकतो. त्या पद्धतीनं मॅनेजमेंट ॲज अ सायन्स हे प्रिन्सिपल्स काय केलं जातं, बिझनेस ऑर्गनायझेशनची कोणतीही सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशनमध्ये हे लागू केलं जातं, त्या सिच्युएशनमध्ये हे ॲक्सेप्ट केलं जातं. ओके, आणि इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये हे ॲक्सेप्ट केलं जातं. त्यामध्ये ज्या काही सिच्युएशन्स असतील त्या सिच्युएशनमध्ये हे ॲक्सेप्ट केलं जातं आणि ॲक्सेप्ट करावं लागतं. त्यानंतरचा दुसरा पॉईंट आपला आहे तो म्हणजे एक्सपेरिमेंटेशन अँड ऑब्झर्वेशन. एक्सपेरिमेंटेशन अँड ऑब्झर्वेशन. त्यामध्ये एक्सपेरिमेंटेशन करणं किंवा ऑब्झर्वेशन करणं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी करणं किंवा वेगवेगळे जे काही मार्केटमध्ये आलेल्या टेक्निक्स असतील, डिफरंट टाईप्सच्या टेक्निक्स येतात मार्केटमध्ये, त्या टेक्निक्स ॲक्सेप्ट करणं, त्यावरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट करणं, त्यामधून वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून नवनवीन प्रोडक्ट्सचे प्रोडक्शन घेणं, हे काम बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कंटिन्यू चालू राहत असतं, कंटिन्यू ते काम करावं लागत असतं. मग एक्सपेरिमेंटेशन अँड ऑब्झर्वेशन. इन द एक्सपेरिमेंटेशन अँड ऑब्झर्वेशन सायंटिफिक प्रिन्सिपल्स आर डिराइव्ड थ्रू सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन अँड रिसर्चिंग. काय सांगितलं जातं आहे तर सायंटिफिक प्रिन्सिपल्स जी आहेत, सायंटिफिक प्रिन्सिपल्स वैज्ञानिक तत्त्वे जी आहेत ती काय करतात तर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन असेल आणि सायंटिफिक रिसर्च असेल त्याद्वारे काय केली जातात, ती साधली जातात किंवा त्यांचं काम तिथं त्याद्वारे केलं जातं. बघा, सायंटिफिक प्रिन्सिपल्सचं काम हे
कशा थ्रू केलं जातं? सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन अँड सायंटिफिक रिसर्चर्स. देन दे आर बेस्ड ऑन लॉजिक. आणि जी काही वैज्ञानिक सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन अँड रिसर्चिंगची जी काही प्रिन्सिपल्स आहेत ती डिपेंड कशावरती आहेत? तर लॉजिकवरती डिपेंड आहेत. सो त्यासाठी आपण मॅनेजमेंट ॲज अन आर्ट त्यामध्ये पाहिलं की पर्सनल स्किल असेल तुमची आणि प्रॅक्टिकल नॉलेज असेल, क्रिएटिव्हिटी असेल ती तेवढ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची आहे. तुमची इमॅजिनेशनची पॉवरसुद्धा तेवढी महत्त्वाची आहे. तुम्हाला लॉजिक तिथं एखाद्या गोष्टीवरती लॉजिक तिथं लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. परफेक्ट तुमचं लॉजिक तिथं असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं बोललं तुम्हाला तर द प्रिन्सिपल दॅट अर्थ गोज राऊंड द सन हॅज बीन सायंटिफिकली प्रूव्ड. काय सांगितलं जातं? तर अर्थ जी आहे, पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या भोवती फिरत असते. हे तत्त्व आपल्याला कोणी सिद्ध केलेलं आहे? हे प्रिन्सिपल आपल्याला कोणी सिद्ध केलेलं आहे? तर सायन्सनी सायंटिफिकली आपल्याला ते काय केलं आहे? प्रूव्ड केलेलं आहे. म्हणजेच काय सांगायचं, एक्सपेरिमेंशन आणि ऑब्झर्वेशनमध्ये जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन असते त्यामध्ये सायंटिफिक प्रिन्सिपल्स काही असतात. ते कशा थ्रू काम करतात? तर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन असेल, रिसर्चिंग असेल, त्याद्वारे काय केलं जात असतं? त्या ठिकाणी काम केलं जात असतं. देन मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर अल्सो ऑन सायंटिफिक इन्क्वायरी अँड ऑब्झर्वेशन अँड नॉट ओनली ऑन द ओपिनियन ऑफ हेनरी फेयल्स. बघा, जे काही मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स आहेत ते मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स कशावरती आधारित आहेत? तर ती सायंटिफिक इन्क्वायरी असेल, सायंटिफिक ऑब्झर्वेशन असेल, याच्यावरती तर ती डिपेंड आहेत. आणि केवळ ती हेनरी फेयल्सचं जे काही ओपिनियन आहे त्याच्यावरती डिपेंड आहेत का? तर ती फक्त हेनरी फेयल्सच्या ओपिनियनवरती किंवा हेनरी फेयल्सचे जे काही 14 प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यावरती ते डिपेंड आहे का? तर त्याच्यावरती ते डिपेंड नाही. म्हणजेच मॅनेजमेंटचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते सायंटिफिक इन्क्वायरी अँड सायंटिफिक ऑब्झर्वेशन याच्यावरती डिपेंड आहेत, नॉट ओनली ऑन द ओपिनियन ऑफ हेनरी फेयल. ओके, दे हॅव बीन डेव्हलप्ड थ्रू एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ मॅनेजर्स. बघा, काय सांगितलं गेलं आहे? हेनरी फेयलच्या मतावरती ते डिपेंड आहेत का? तर नाहीत. काय सांगितलं जातं? मोठमोठ्या क्रमांकाचे जे काही एक्सपेरिमेंट केले जातात ते व्यावहारिक एक्सपिरियन्स असेल, व्यावहारिक अनुभव तुमचा असेल, प्रॅक्टिकल तुमचं नॉलेज असेल, त्याद्वारे काय केले जातात? ते डेव्हलप केले जात असतात. बघा, इथं सुद्धा तुम्हाला सांगितलं गेलं की प्रॅक्टिकल नॉलेज हे किती महत्त्वाचं आहे. थेरॉटिकली नॉलेज घेणं तेवढं सफिशियंट आहे का आपल्याला? तर थेरॉटिकली नॉलेज घेणं तेवढं सफिशियंट नाही. सो they have been developed through experiment and practical experience. Okay, for example, it is observed that fair remuneration to personal help in creating a satisfied workforce. आपल्याला उदाहरणार्थ लक्षात घेणं काय गरजेचं आहे किंवा लक्षात काय आलं पाहिजे? तर इंडिव्हिज्युअल लेवलवरती, पर्सनल लेवलवरती आपल्याला जे काही राईट रेम्युनरेशन दिलं जातं त्यामध्ये आपण किती सॅटिस्फाईड आहोत आणि त्यामध्ये आपण जे काही वर्क करतो ते किती प्रमाणामध्ये करतो आणि आपल्याला ते वर्क करण्यासाठी किती हेल्पफुल आहे. जे काही रेम्युनरेशन आहे ते रेम्युनरेशन आपल्याला दिलं जातं ते त्यामध्ये आपण किती सॅटिस्फाईड आहोत आणि त्या थ्रू आपण किती काम करू शकतो, आणखीन किती काम करू शकतो. ओके, देन थर्ड पॉईंट आपला आहे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की मॅनेजमेंट ॲज अ सायन्स हे काय एक प्रिन्सिपल्स आहे आणि हा प्रिन्सिपल थ्रू हे प्रिन्सिपल काय करतं? तर इट इस्टॅब्लिश्ड कॉज अँड रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स. ओके, त्यामध्ये कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, कारण आणि परिणाम यांचा संबंध. In the cause and effect relationship, principles of science lay down cause and effect relationship between two variables, 2 or more variables. For example, when metals are heated, they are expanded. Okay. सांगितलं काय जातं आहे? तर कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप जे काही सायन्सचं प्रिन्सिपल्स आहे, मॅनेजमेंटचं सायन्सचं प्रिन्सिपल्स आहे, त्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हेरिएबल्स ज्या ठिकाणी असतात तिथं हा
तिथं हे रिलेशनशिप काय केलं जातं, मेंटेन ठेवलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की जेव्हा एखादं मेटल असेल, त्या मेटल गरम होतं त्यावेळेला ते काय केलं जातं, ते पसरवलं जातं किंवा ते एक्सपांड केलं जातं. ज्या वेळेला एखादं मेटल हिट केलं जातं, त्याला हिट देऊन ते गरम केलं जातं, त्यावेळेलाच काय होत असतं, ते पसरवलं जातं. विदाऊट हिटचं एखादं मेटल आपल्याला पसरवता येईल का, तर विदाऊट हिटचं आपल्याला एखादं मेटल पसरवता येणार नाही किंवा ते एक्सपांड करता येणार नाही. जर आपल्याला एखादं मेटल एक्सपांड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ते हीट करणं गरजेचं आहे, त्याला हीट देणं गरजेचं आहे, ते गरम करणं गरजेचं आहे. द कॉज इज इफेक्ट, द कॉज इज हिटिंग अँड रिझल्ट इज एक्सपान्शन. मग आपल्याला इथं कॉज काय आहे, तर हिटिंग, आणि रिझल्ट काय आहे आपला, तर एक्सपान्शन. म्हणजेच कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपमध्ये हिटिंग हे आपलं कॉजच आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला काय दिसला आहे, तर एक्सपान्शन. ओके, हिटिंग काय आहे, आपलं कॉज आहे, त्याचा परिणाम आपल्याला काय दिसला आहे, त्याचा इफेक्ट आपल्याला काय दिसला आहे, त्याचा रिझल्ट आपल्याला काय दिसला आहे, तर एक्सपान्शन. ज्या वेळेला एखादं मेटल आपण हीट देऊन ते गरम करतो त्यावेळेला ते आपण काय करतो, एक्सपांड करू शकतो. ओके, तर त्या लाईनमध्ये, त्या फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कॉज अँड इफेक्ट जर विचारला गेला तर तुमचा कॉज असेल हिटिंग आणि इफेक्ट असेल तुमचा एक्सपान्शन. ओके, so this is a cause and effect relationship. The same is true of management. Okay, आता मॅनेजमेंटमध्ये, in the management therefore it also establish cause and effect relationship. Okay, मॅनेजमेंटमध्ये सुद्धा हे तसंच सेम पद्धतीनं खरं आहे की कारण आणि परिणाम, कॉज अँड इफेक्ट संबंध मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. फॉर एक्झाम्पल सांगायचं बोललं तर लॅक ऑफ पॅरिटी बॅलन्स बिटवीन ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी विल लेड टू इनइफेक्टिव्हनेस. ओके, इनइफेक्टिव्हनेस. मग ह्यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं बोललं तर फॉर एक्झाम्पल जे काही तुमचे राईट्स असतील, ज्या काही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, ऑथॉरिटीज असतील, यांच्यामध्ये जी काही तुमची इक्विटी आहे किंवा इक्विवॅलेंटनेस तुमचा जो काय आहे यामध्ये, त्यामध्ये काय केलं जातं, तर संतुलन जे आहे तुमचं ते इनइफेक्टिव्हनेस यामध्ये होऊ शकतं. त्याचबरोबर ती इफ यू नो द कॉज, मग यामध्ये काय तुम्हाला कॉज आहे, तर लॅक ऑफ बॅलन्स काय तुमचा कॉज आहे, अँड द इफेक्ट कॅन बी असर्टन इझिली. ओके, देन इनइफेक्टिव्हनेस काय सांगितलं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. लॅक ऑफ बॅलन्स बिटवीन ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी विल लेड टू इनइफेक्टिव्हनेस. यामध्ये कॉज काय आहे, तर लॅक ऑफ बॅलन्स, अँड इफेक्ट काय आहे तुमचा, तर इनइफेक्टिव्हनेस किंवा असर्टन इझिली. हा तुमचा काय आहे, इफेक्ट आहे. ओके, सिमिलरली इफ वर्कर्स आर गिवन बोनसेस, fair wages, they will work hard. Okay, fair wages, they will work hard, but when not treated in fair and just manner, reduce productivity of organization and reduce production. काय सांगितलं जातं, जर जे काही काम केलं जाणार आहे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, त्या कामामध्ये काय केलं जातं, एम्प्लॉई जे असतात वेगवेगळे, त्यांना मोटिवेट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मोटिवेट केलं जातं. मग मोटिवेट करताना त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वेतन देणं असेल, त्यांना जी काही त्यांची सॅलरी आहे ती सॅलरी त्यांना जास्त अमाऊंटमध्ये त्यांना पे करणं असेल, किंवा त्यांना जे काही सॅलरी दिली जाते ती राईट टाईममध्ये देणं गरजेचं असेल. आणि त्याचबरोबर ते सांगायचं म्हणलं तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना बोनस असेल, फंड असेल, योग्य टाईममध्ये देणं गरजेचं आहे. कारण ते जे काही काम करत असतात ते काम कशा पद्धतीचं असतं, हार्ड पद्धतीचं काम असतं. ओके, आणि हार्ड पद्धतीचं काम करूनसुद्धा जर त्यांना राईट टाईममध्ये बोनस, फंड, सॅलरी ही पे केली जात नसेल, त्यांना न्याय दिला जात नसेल, त्यांना योग्य पद्धतीनं वागवलं जात नसेल, योग्य पद्धतीनं त्यांना ट्रीट केलं जात नसेल, तर काय होणार आहे, नक्कीच त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी तिथं डिक्रीज होणार आहे. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉईज. ओके, एम्प्लॉईंना योग्य पद्धतीनं ट्रीट करणं, त्यांना योग्य वेळेला
वेगवेगळे फंड बोनसेस देऊन त्यांना मोटिवेट करणं, की ज्या वेळेला त्यांना मोटिवेट केलं जातं त्यावेळेला ते हॅपीली काय करतात, जे काही काम आहे ते हॅपीली कंप्लीट करतात, आनंदाने ते काम करतात, उत्साहाने ते काम करतात. त्यांना आनंदी आणि उत्साहाने एनर्जीनं जर काम करायचं असेल तर त्यांना राईट टाईमला काय केलं पाहिजे, मोटिवेट करणं गरजेचं आहे. त्यांना व्यवस्थित जर ट्रीट केलं जात नसेल तर नक्कीच त्याचा डिरेक्टली इफेक्ट आपल्या ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्शनवर दिसत असतो. ओके, सो लास्ट पॉईंट आपला आहे टेस्ट ऑफ व्हॅलिडिटी अँड predictability. In the management as a science, last point, test of validity and predictability. In the validity and predictability, validity of scientific principles can be tested at any time or any number of times. In the validity of science principles can be tested at any time or any number of times. They stand the test of time. काय सांगितलं गेलं आहे, द सायंटिफिक प्रिन्सिपल्सची जी काही व्हॅलिडिटी असते ती व्हॅलिडिटी ॲट एनी टाईम अँड एनी नंबर्स ऑफ टाइम्स काय केली जात असते, ती टेस्ट केली जात असते, ती चेकआउट केली जात असते. जी काही सायंटिफिक प्रिन्सिपल्सची व्हॅलिडिटी आहे ती कोणत्याही वेळी आणि कितीही वेळा टेस्ट केली जाऊ शकते. आणि ती कशावरती डिपेंड असते, तर ती कशावरती डिपेंड असते, तर जी काही सध्याचं युग चाललेलं आहे, सध्याची जे काही युग आहे आणि त्या युगामध्ये जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात, घेतल्या जातात, त्याच्यावरती काय आहे, डिपेंड आहे सायंटिफिक प्रिन्सिपल्सची व्हॅलिडिटी. ओके, आणि प्रत्येक वेळेला जी काही टेस्ट घेतली जाते बिझनेस ऑर्गनायझेशनची सेम असणार आहे का, तर नाही, ती प्रत्येक वेळेला सेम नसणार आहे. प्रत्येक वेळेला ती वेगळी असणार आहे, डिफरंट टाईपची असणार आहे. सो त्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जो काही तुमचा बिझनेस ऑर्गनायझेशनचे इन फ्युचरचे डिसिजन घेणारा व्यक्ती असेल किंवा तुमचा मॅनेजर असेल किंवा तुमचा बिझनेस ओनर असेल, जो काही इन फ्युचरमध्ये ज्या काही बाबी असतील किंवा फ्युचरमधील जे काही डिसिजन आहेत ते डिसिजन घेणारी व्यक्ती असेल, त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करून ते डिसिजन घेतले पाहिजेत बिझनेसचे. त्यासाठी तुमचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे बिझनेससाठी. इन फ्युचरमध्ये काय होईल त्याचा प्रॉपर तुमचा अंदाज लावणं गरजेचं आहे. तुम्ही जे काही अंदाज लावाल तो तुमचा ॲक्युरेट असला पाहिजे इन बिझनेसमध्ये. अदरवाईज काय होणार आहे, तुम्हाला इन फ्युचरमध्ये मोठ्या अमाऊंटमध्ये तुम्हाला बिझनेसमध्ये लॉस तिथं पाहायला मिळणार आहे, लॉस तिथे तुम्हाला सहन करावा लागणार आहे. सो त्यासाठी जी काही तुमचे बिझनेसची व्हॅलिडिटी असेल किंवा बिझनेससाठी जे काही तुमचं टेस्टिंग केलं जात असेल ते प्रॉपर झालं पाहिजे. त्याचबरोबर ती जे काही तुम्ही एस्टिमेटेड अंदाजे जे काही डिसिजन घेणार आहात इन फ्युचरचे ते तुमचे प्रॉपर असले पाहिजेत, व्यवस्थित असले पाहिजेत. ओके, सो दीज आर 4 नंबर्स ऑफ पॉईंट आपल्याला दिलेले आहेत मॅनेजमेंट ॲज अ सायन्समध्ये. अतिशय सोपा कंटेंट आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेला मॅनेजमेंट ॲज अ सायन्स. आपलं नेक्स्ट लेक्चर जे असेल त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन, मग मॅनेजमेंट ॲज अ आर्ट आपण पाहिलं, मॅनेजमेंट ॲज अ सायन्स आपण पाहिलं, सेम त्याच पद्धतीनं मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. लेक्चर कंपल्सरी पूर्ण ऐकायचं. लेक्चर ऐकत असताना जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं फुल नेम मेन्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या प्रेझेंटेसाठी. ओके, थँक्यू.